हा सांगा काय सांगू पैसे थांबे हा म्हणजे तुम्ही कुठपर्यंत जाऊन आले आता आता आम्ही वय हा. 3 झाडी पत्र 3 जाळीपर्यंत जाऊन आले हो तिथनं आले मग इथं तुम्ही दिसला हा इथं आले मग तुमच्या जवळ हा असं झालं मी नाही बघितलं पण तुम्हाला नाही नाही मी बघितले ना तुम्हाला मी नाही बघितलं ना तर मी वरती आली असती हा. हा. तर तुम्हाला मी बघितले आणि इकडे आले ती नाही आले ते आमची बरोबर ते रोज यायची नाही का ती नाही. त्या दिवशी भाजी का घेतलं बघा त्याची पिशवी भरून नाही नाही आली ती त्यांनी मला फोन केला मी येते तू हा. थांब ती म्हातारी म्हातारी ती देवढ्यापर्यंत आलेली मी तिथून त्याला फोन लावला त्याचा फोन स्विच ऑफ पण मी म्हटली तुला यायचं नव्हतं ना मग कशाला मला फोन केला कशाला बोलली तू इथपर्यंत ये मला म्हणून हा हां त्या दिवशी मी तिथं मग आम्ही तिथं ATM मध्ये गेलेलो तिथून पैसे काढले मग तसंच मी म्हटली ती म्हातारी येईल त्याला सांगितलं तर इथं बस म्हणून ते आमच्या वाट बघत बसल म्हातारी ते आता स्विच ऑफ करून ठेवलं किती चल्ला किती आपली म्हातारी बच्ची- हुशार आहे अहो. आपली वाणी नाही आपण आपण भोळी आहे काय पण म्हणा तुम्ही बघा तुम्ही आपले पैसे चल्ला गे हो ते हा त्याच्याकडे ते ना ते रोज काय पण घेऊन जाईला म्हणजे माझ्याकडे पैसेच नाही हा माझं असं माझं तसं माझा मुलगा असं म्हणते माझं सोन असं म्हणते बरं हा त्या दिवशी मला म्हणते मला ना एक रूम पाहिजे हा तुम्हाला एक रूम शोध मी म्हटले बरं ही रात्री हिच्या खाली आहे एक भाडं असं 4 मध्ये 3000 रुपये भाडं आहे हा दे गा मी तो मी बोले मग देईल ना मग नंतर काय म्हणते शेवट भाडं किधर से भरू मी बोले रहेगा तो भाडं होय. दे नाही पण मग बोले राहायला माणूस तर भाडं द्यायला लागेल हो, ना मग आता म्हणलीस खुली पाहिजे हा आणि आता म्हणतीस नाही आता म्हणजे भाडं दे मग मी म्हटले जाऊ दे तो असं कर मग तसंच राहा लेखा बशी लेगा पैसे राहा पण ते मला ना अनाथ आश्रमचा कुठे पण अनाथ आश्रम असेल ना ते शोध मला मी तिकडे जा मी म्हटले दुनियाचे अनाथ आश्रम आहे होय हाँ मी कशाला शोधायला पाहिजे दुनिया जाना साथ म्हणजे इधर नहीं जाने का उधर नहीं जाने का उधर मैं बोले देख अनाथ आश्रम में जाना है ना हा. कुछ न कुछ तो तेरे को त्यागना का पडेगा पैसे होते त्याच्याकडे खूप खूप ठिकाणी त्याच्या रूम विकून हिचं नाव पोरांना घर घेऊन दिलं मग त्याला तुला माहीत आहे ना माझ्या नवऱ्याला पेरलीस म्हणून पोरांना कशाला द्यायचं पैसे होय. एवढं बुद्धू त्याला 5 लाख 10 लाख घर देऊन दिलं त्याला 5 लाख 10 लाख त्याला घर घेऊन दिलं तुला एवढी चरबी आता कशा- विचारित नाही ते कसा कोण विचारणार आता पोरं असू द्या काय पण असू द्या आता कोण कोणाला विचारणार नाही आता मी म्हणे नवरा गेला पैसे ना आम्ही शपथ म्हणते माझं होय. पण एक गोष्टी आहे नवरा गेले पैसे आपल्याजवळ पैसे पाहिजे 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 कुठे पण जाऊ आपण खाऊ शकतो हो हा नवरा आहे एवढं विश्वास आहे माणसाला माझा नवरा आहे असं होईल तसं अहो, होईल. आधार असतो आपला. आधार आहे नवरा गेल्या पैसे कोण कोणाचा फोन नाही, नाही नाही, कोणाचा पण माझा पोरा असा हाय. म्हणतात येतात देतात पैसे हा. पण देतात सर्व देतात मुलगी पण देते मुलगा पण देतो असं नाही पण मी माझा नवरा पहिल्यापासून बोलायचा म्हणजे तू ना किसी को पैसा दे मत अपने पास रख किसी पैसे दे तर आगे गेले रख आगे गेले असं बोलायचं माझ्या नवरा आता मन मागायचं मी त्याला अजिबात एवढं वर्ष झालं बघा मला येऊन किती खर्च झाला मला किती इथं आता ते स्लॅब पडलं तिच्या पोरांनी बनवलं पण खर्च किती लागतो हां पण तेच म्हणजे एवढं शहाणपणा असून कसलं पोरांना द्यायचं आताचं पोरं किती बदमाश आहे माहीत आहे ना होय अहो. मग सर्व गेले पक्ष बघा पोरं नाही आपला नवरा नाही गेलं तर काय नाही पण पोरं नाही आम्हाला वाटतं आमचे पोरं देईल आम्हाला हे करील ते करेल आताच्या पोरं फक्त आपला हात पाय मजबूत पाहिजे आणि आपल्याजवळ पैसे पाहिजेत तेच पोरं पण ते सर्व आहे. सर्व खोटं बोलते का होय होय बरोबर आहे आता हुशारीने राहायचं पैसे आणि हातपाय मजबूत ठेवायचे हा होय होय हे मला पटलं मात्र हा. आपली तब्येत सांभाळायची तब्येत सांभाळायचं मी ताच म्हणते बाई मी पैसे आणि पाय मजबूत ठेवणं मला एवढं असलं तर मी पडते दवाखान्यात एवढं होतं तर मी दवाखान्यात पडते काय करायचं आपल्याला पडलं तर कोण बघणार कोच नाही हा आमचा व्हिडिओ कसं वाटला तुम्हाला कसं लागलं खूप लोक शेअर करा लाइक करा कमेंट करा देखो मेरा मराठी का भाषा कैसा लग रहा है आप लोगों को अच्छा लग रहा है तो खूब